आज सकाळी पुणे विभागातील पाटस रेल्वे स्थानकावरती अत्यंत धक्कादायक अशी घटना घडली। एक महिला जी आहे ती रेल्वे ट्रॅकवर अक्षरशः झोपून राहिली, का तर वरून मालगाडी जात होती आणि तिथून या महिलेचं जायचं कारण काय तर पाटस स्थानकावरती पादचारी पूलच नाहीये, म्हणजेच काय तर दादर नाही आणि त्याच्यामुळे तेथील पाटसकर जे आहेत नागरिक आहेत त्यांना अत्यंत जीव धोक्यात घालून हा जो रूळ आहे तो ओलांडावा लागत आहे। आणि सध्या या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आलाय जो सध्या प्रचंड व्हायरल देखील होते। आता आपल्यासोबत त्या महिला स्वतः आहेत ज्या तिथे अडकून पडल्या होत्या। नेमकं काय घडलं, काय कारण होतं बरं तुमचं असं धोकादायक पद्धतीने रूळ जो आहे तो ओलांडण्याचा? 8:40च्या बारामती पॅसेंजरला मी येत होते आणि गाडी अचानक हलली। जी थांबलेली गाडी होती ती अचानक हलली। त्याचा सिग्नलही मिळालेला नव्हता, अनाऊन्समेंट पण झालेली नव्हती, पण ती गाडी अचानक हल्ली। त्यामुळं गाडी खालून येत असताना तिथेच झोपून राहिले मी आणि नंतर ती गाडी पूर्ण गेल्यानंतर मग उठून बाहेर आले। 2 मुलांनी तर पटापट उड्या मारल्या, पण मला उडी मारता येत नव्हती। मी खालून येत होते, त्यांनी वरून येत असल्यामुळे ते उड्या मारून निघून गेले आणि पुढे येऊन थांबले माझ्यासाठी ते मुलं। मग की मी बाहेर येईपर्यंत कुठं लागते की काय होते ते पाहण्यासाठी थांबले ते। किती वर्षांपासून तिथं पादचारी पूल नाहीये बरं? नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या आहेत का या संदर्भात? हो, खूप वर्षापासून तिथं पूल नाही आहे। आत्ता तर थोडं दादर झालं आहे। ज्या ठिकाणून आम्ही येतो त्या ठिकाणीपर्यंत पूर्ण दादर तर नाहीच आहे, तिथं पादचारी पूल नाही आहे। आणि ज्या 2 मालगाड्या पास करून यावं लागतं त्या मालगाडीकडून पास करून आल्यानंतर पुढं दादर लागतं आणि बऱ्याच वर्षापासून तिथं दादर ते नाहीच आहे आणि असा खूप वर्षापासून तिथं प्रॉब्लेम चालू आहे। नागरिकांनी तक्रारी करून देखील बऱ्याच नागरिकांनी तक्रारी केलेल्या आहेत, तरीसुद्धा तिथं ते प्रशासन सुविधा करत नाही आहे। तुम्ही जेव्हा तिथं अडकून होते त्यावेळेस जेव्हा रेल्वे सुरू झाली तेव्हा तुमच्या मनात नेमकी काय चलबिचल होती बरं? काय वाटलं तुम्हाला? कारण तो व्हिडिओ अत्यंत बघतानाच एकदम मन हे होतं की असं कसं कोण झोपू शकतं, गाडीवरून चालली आहे, तर तुम्हाला काय वाटलं त्यावेळेस? काय वाटलं आता ते सांगताच येत नाही आहे। खूप भीती वाटली होती, पण झोपले पूर्ण व्यवस्थित त्यामुळे कुठे लागलं नाही आहे, पण गाडी पूर्ण सांगताच येत नाही आहे मला की काय वाटत होतं ते। भीती खूप वाटत होती। तर ते तुम्ही गाडी गेली त्यावेळेस तुमच्या मदतीला कोण आलं होतं? त्यांनी तुम्ही पुढे जाऊन तिकडे स्थानक जे अधिकारी असतात रेल्वे स्थानकावर त्यांना तक्रार करण्याचा काही प्रयत्न वगैरे केला का? तिथे अधिकारीच नव्हते बरं या पूर्ण प्रकरणाची दखल घ्यायला? तिथे कोणीच नव्हते। जाऊन मी तिकीट काढून मग पूर्ण बारामती पॅसेंजरमध्ये बसून आले, पण पॅसेंजर जे होते ते मुलं थांबले होते माझ्यासाठी आणि कोणी व्हिडिओ काढला होता। म्हणजे सुरक्षा रक्षकही नव्हते तिथं? कोणी नव्हते आलेले, पॅसेंजरच होते जे काही गाडीला येणार। बरं, आता तुम्ही काय मागणी कराल बरं? एवढं गंभीर असं प्रकरण घडलेलं आहे, मागणी तर सतत केली जाते मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जाते, एवढंच या प्रकरणातून आपण म्हणू शकतो। मात्र आता अशा घटना घडत आहेत, नागरिकांची जीव धोक्यात जात आहे, तुम्ही देखील असं म्हणजे आपण काय म्हणू शकतो की त्या धोक्यातून असं बाहेर आलेलं आहेत, वाचला आहात, काय मागणी कराल? दादर हे पूर्णतः बाहेरपर्यंत यावं, कानगाव साईडच्या तिकडं जास्त दादर वाढवण्यात यावं, जेणेकरून दादरवरनं माणसांना येण्या जाण्याची सुविधा होईल। नाहीतर तिथं त्या मालगाड्या थांबवू नयेत, ज्या मालगाड्या थांबलेल्या असतात गाडीच्या टायमिंगला थांबवू नयेत। आपल्यासोबत त्या महिला होत्या ज्यांचा सध्या व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। अक्षरशः धोकादायक पद्धतीने ते रूळ जो आहे तो ओलांडत होता आणि याला जर पुढे भविष्यात कोणती दुर्घटना घडली तर जबाबदार कोण असेल असा सवाल देखील सध्या या संतप्त नागरिकांकडून विचारला येतोय। त्याच्यामुळे आता तो पादचारी पूल बनतोय का आणि ज्यांचं अर्धवट काम आहे ते पूर्ण कधी होणार की आता रेल्वे प्रशासन देखील कोणा नागरिकाचा जीव जाण्याची वाट बघतोय असा प्रश्न या सगळ्यातून उपस्थित होतोय। शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे।